नाशिक शहरासह सिडको परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम सुरू आहे। बडदेनगर परिसरातील भामरे मिसळ समोरील नाल्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शेडवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला। या कारवाई दरम्यान नाल्याच्या जागेवर ठाण मांडून उभारण्यात आलेले तब्बल 7 ते 8 अनधिकृत शेड हटवण्यात आले। यामध्ये लहान मोठे हॉटेल्स, चिकन शॉप तसेच अवैध जुगार आणि मटक्याचा अड्डा चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेडचाही समावेश होता। मनपा पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ही अतिक्रमण जमीनदोस्त केली। अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार ही विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अधिकारी आनंद जाधव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। आयुक्त व माननीय उपायुक्त दखणे मॅडम व विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या आदेशान्वये आज घोडेमाळा परिसरामध्ये भामरे मिसळच्या समोर महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये जे अनधिकृत बांधकाम केलेले होते ते हटवण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। येथील नागरिकांनी तक्रारी अर्ज दिला होता। त्या अर्जाच्या अनुषंगाने आज आम्ही इथे ही कारवाई केलेली आहे। काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घेतली व जे उर्वरित लोकांनी काढली नव्हती ती आज आमच्या पथकामार्फत काढण्यात आलेली आहे। अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल तेजाळ यांनी त्यांच्या पथकानं कारवाईची अंमलबजावणी केली। यावेळी एनडीआरएफचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारीही उपस्थित होते। दरम्यान अनधिकृतपणे ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणधारकांविरोधात कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं सिडको विभागाचे सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी सांगितलं। जिथे जिथे अतिक्रमण असेल किंवा ज्या माध्यमातून आमच्याकडे तक्रारी दाखल होते त्यांच्यावरती 100% कारवाई केली जाणार आहे। आजही जी कारवाई झाली ती ज्या पद्धतीने नागरिकांची मागणी होती त्या माध्यमातून ही कारवाई केली गेलेली आहे। आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे पुढे आता कुंभमेळा येतोय, त्याच्या धर्तीवरती आयुक्त मॅडम असतील, वरिष्ठांनी देखील सर्व आदेश काढलेले आहे। जिथे जिथे अतिक्रमण असेल ते हटवण्याची मोहीम लवकरच आपण नवीन नाशिकच्या माध्यमातून हाती घेणार आहोत। त्यावेळेस जे काही अतिक्रमण असेल ते निश्चित सर्वच अतिक्रमण निघणार आहे। त्यांच्यावरती तर कायदेशीर कारवाई केली जाणारच आहे। अनधिकृत आहे, अवैध धंदे आहे, हे तर पहिले नष्ट केलेच पाहिजे आणि त्यासाठी निश्चित नवीन नाशिक म्हणून आणि आम्ही सर्व अधिकाऱ्यांसोबत आम्ही आहोतच आणि निश्चित ती कारवाई प्रत्येक ठिकाणी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।